प्रभाग क्रमांक 6 मध्ये वाळू काकड यांचा झंझावाती प्रचार. पद नसतानाही काम हेच भांडवल. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून प्रभाग क्रमांक 6 मध्ये निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी जाहीर होताच वाळू पहिलवान विश्वनाथ काकड यांनी आक्रमक आणि थेट जनसंपर्काच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रभागातील घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि मूलभूत गरजा जाणून घेण्यावर काकड यांचा भर आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटार व्यवस्था तसेच दैनंदिन नागरी सुविधांबाबत स्पष्ट विकास आराखडा मांडत ते मतदारांशी संवाद साधत आहेत. विशेष बाब म्हणजे वाळू काकड यांनी यापूर्वीही कोणतेही अधिकृत पद भूषवलेले नसतानाही प्रभागातील विकास कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देत नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे त्यांची ओळख पद नसतानाही काम करणारा नेता अशी निर्माण झाली आहे. सामाजिक बांधिलकी, नागरिकांशी असलेली जवळीक आणि कामाचा अनुभव यामुळे त्यांच्या उमेदवारीला प्रभागातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 6 मधील लढत रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 बिगुल वाजत राजकारण आता तापू लागले आणि वेगवेगळ्या प्रभागांमध्ये प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 6 मध्ये. आपण आता सध्या मखमला गावातील सिद्धार्थनगर राजवाडा येथे आलेलो आहोत. आपल्या सोबत याच प्रभागातील उमेदवार वाळू विश्वनाथ काकड आहेत. यांनी याआधीही अनेक सामाजिक कार्य केले आहेत आणि आपल्यासोबत काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना कसा नगरसेवक हवाय. आमच्या इथे जे 30 वर्षापासून जे काम होत नव्हतं ते वाळू आप्पांच्या मार्गदर्शनाने आणि वाळू आप्पांच्या सहकार्याने ते काम 30 वर्षानंतर पूर्ण झालं. ह्या सिद्धार्थनगर परिसरात कमीत कमी 1 कोटी रुपयाचा निधी आणून आमदार राहुल भाऊ डिकले यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या वाळू आप्पांच्या सहकार्याने इथे 1 कोटी रुपयाच्या कामांचे तिथे तरतूद झाली. 50 लाख रुपये इथे बुद्ध विहाराला दिले आणि 50 लाख रुपयाचे रस्ते केले. या मार्गाने वाळू आप्पांनी इथं याच्या आधी पण काम केलेलं आहे. वाळू आप्पाच्या मार्गाने इथं गावात पण आमच्या इथं तालिमीचं काम जोरात चांगलं झालेलं आहे आणि सगळं काम सुद्धा वाळू आप्पा एकदम त्यांच्या सहकार्याने करतात आणि कसलीही अपेक्षा न ठेवता ते काम करतात. आताच आपल्यासोबत या परिसरातील काही नागरिक होते आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं की त्यांना कसा नगरसेवक हवाय. आणि आता आपल्यासोबत याच प्रभागातील उमेदवार आहेत वाळू विश्वनाथ काकड. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, जर ते या नगरसेवक पदावर रुजू झाले, जर त्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तर ते कोणकोणते कार्य करतील किंवा त्यांचा मुख्य उद्देश काय आहे. यापूर्वी सिद्धार्थनगर राजवाडा इथल्या लोकांची अनेक वर्षापासून मागणी होती की आम्हाला इथं बुद्ध विहार झालं पाहिजे, रस्ते झाले पाहिजे. आणि ती मागणी त्या मागणीत मी सतत आमदार राहुल भाऊ डिकले आपले भाजपचे आमदार आहे त्यांच्या मी बऱ्याच 1 वर्ष मागणी करून इथं आम्ही जवळजवळ 1 कोटी रुपयाचा निधी आणला. आणि निधी आणल्यानंतर बुद्ध विहार बांधायचं तर इथल्या माझे मित्र ते म्हणजे अशा 10-11 वेळा इथं उद्घाटन झाले, हे काम पूर्ण झालं नाही. पण आम्ही त्यांना सांगितलं की हे काम आम्ही पूर्ण करणार आहे. याचे कागदपत्र मी घेऊन सगळी फाईल तयार करून आम्ही ती पुढे पाठवून आणि आमदार साहेबांनी त्वरित 1 कोटी निधी धरला आणि इथला बुद्ध विहार तर माग असलेलं काम आम्ही पूर्ण केलं. तसंच 50 लाखाचा रस्ता बी भविष्यात आम्हाला अजून यायला एक सभा मंडप द्यायचा आहे. तो सुद्धा आम्ही निवडून आल्यावर आमदार निधी आणि आमचा नगरसेवक निधी या माध्यमातून आम्ही ते काम पूर्ण करू. तसेच आमदारांच्या माध्यमातून जवळजवळ 35 कोटीचे काम आम्ही मखमलाबाद गाव, मळे आणि कॉलनी परिसरामध्ये केले. काही मंदिरं असतील, रस्ते असतील, असे 35 कोटीचे काम मी आमदार एकूण कोणत्याही पदावर नसताना वेळोवेळी त्यांचा पाठलाग करून ते कामं पूर्ण केले. भविष्यात जर आम्हाला लोकांनी संधी दिली नगरसेवक म्हणून तर आम्ही याच्यापेक्षा डबल कामं गावात आहे. नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांनी याआधीही भरपूर काम केले आहे नगरसेवक पदावर किंवा कोणतेही नसताना गावासाठी उपलब्ध करून दिलेलेच आहेत. आणि नक्कीच त्यांना ही संधी प्राप्त झाली तर ते अजूनही कार्य करतील. आणि जे प्रभाग क्रमांक 6 मधील 4 उमेदवार आहेत, चित्रा तांदळे, वाळू विश्वनाथ काकड, रोहिणी पिंगळे आणि मनीष सुनील बागुल, या 4ंनी आधी काम खूप केलेले आहे. जनतेत हा आढावा घेतील आणि 4ही उमेदवारांना नक्कीच निवडून देतील हीच अपेक्षा. आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.